हॅलो नमस्कार मित्रांनो. तर आज आपण बघणार आहे किचन. तर किचन आणि बेडरूम हे फुल फर्निचर बघणार आहे एकदम आणि जबरदस्त. तर चला जास्त टाईम न घेता तुम्हाला दाखवतो मी. तर हे आहे आपलं किचन. तर किचनमध्ये सनमायकाचे कलर कसे वाटते हे नक्की कमेंट करून सांगा. कोणाला हा कलर जास्त आवडतो हेही सांगा. तर बघू शकता आपण असे ब्लॅक हँडल आहेत इथं लावलेले आहेत. तर हे हँडल वगैरे कसे वाटतात कसे नाही नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याच्यानंतर हे पूर्ण किचनचा असा सेटअप आहे. इकडल्या साईडला ओपन आहे, वरती कोटमाळा बनवलेला आहे. तर इकडल्या साईडला वरती कोटमाळा तुम्हाला मी दाखवणारच आहे. तोपर्यंत इकडं बघून घ्या. इकडं जिना आहे वरती जाण्यासाठी आणि इथंही हे असे हँडल वापरलेले. तर हँडल असे मस्त दिसतात आणि हा कलर बघा सनमायकाचा कसा वाटतोय. त्याच्यानंतर खालच्या साईडला पण इकडच्या साईडला पण बनवलेला आहे. त्याच्यानंतर इकडं एक देवघराचं काम चालू आहे, ते थोडंसं बाकी राहिलेलं आहे. ते झाल्याच्या नंतर दाखवूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये. त्याच्यानंतर इथं बेसिंग आहे. बेसिंगच्या खाली ड्रॉवर दिलेले 2 दरवाजे दिलेले. त्याच्यानंतर हा जिना आहे. जिन्याच्या खाली 2 दरवाजे आहे आणि इकडल्या साईडला हे 2 दरवाजे आणि परत 2 दरवाजे आहे. त्याला जाळी वगैरे टाकलेली कारण तिथं इन्व्हर्टर ठेवणार आहे. तर आपण आलोय आता बेडरूममध्ये. बेडरूममध्ये आल्याच्या नंतर हे बघू शकता आपण 3 डोर बनवलेले बेडरूमला. वरती कोटमाळा आहे. कोटमाळ्याला डबल डबल डोर आहे. असे म्हणजे 6 डोर बनवलेले आणि इकडल्या साईडला 3 डोर आहेत. तर हे असं बेडरूमचं सेटअप आहे आणि ह्या बेडरूममध्ये आपण बेड बनवलेला नाही. तर हे बेडरूममध्ये एवढंच फर्निचर केलेलं आहे. तर बघू शकता इकडं बेडरूम खाली आहे आणि थोडंसं लाईट नसल्यामुळं थोडासा अंधार आहे. तर हे बाकीचं काम झालेलं आहे. तर कसं वाटतं कसं नाही लाईक करून सांगा. बेडरूम तुम्हाला कशी वाटली. परत आपण जाणार आहे मित्रांनो वरती आणि वरती बघू शकता इथं आपण वरती जाणार आहे. तर आता सध्या आपण होतो खाली. तर खाली आपल्याला वरती गेल्याच्या नंतर आपल्याला 2 बेडरूम पाहायला भेटणार आहे. तर 2 बेडरूममध्ये कसं फर्निचर केलेलं आहे आणि काय करायचं बाकी हे तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचं आहे की तुम्ही कसं करायला पाहिजे म्हणून सनी. जे केलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवणारच आहे आणि जे बाकी आहे ते तुम्ही मला सांगणार आहेत मेसेज करून सनी. तर पटापट आपल्या बॉक्स चालू आहे. तर पटापट मेसेज करा, सांगा तुम्हाला कसं वाटतंय कसं नाही. तर ह्या बेडरूममध्ये पण बेड नाही आहे कारण बेडचं थोडंसं अवघडच आहे. हे स्लायडिंगचं वॉलड्रॉप आहे. तर बघू शकता हे स्लायडिंगचं असं वॉलड्रॉप आहे आणि इकडल्या साईडला वरतीही आपण तसेच कोटमाळे बनवलेले पण थोडंसं इथं एक शिल्लक आहे. तर एक सिंगल डोर बनवलेला आहे आणि 2 स्लायडिंगचे इथं वॉलड्रॉप आहेत. तर हे स्लायडिंगचे कपाट आहेत आणि त्याच्यानंतर इकडं ड्रेसिंग टेबल आहे आणि इकडं पूर्ण अशी जागा खाली आहे आणि इथं गॅलरी आहे फ्रंटला आणि इथं संडास बाथरूमची जागा आहे. तर हे अशी आहे. वरती सिलिंग वगैरे काही डिझाईन नाही आहे. सध्या आता काम चालू आहे. काम चालू झाल्याच्या नंतर आणि इथंही आपण बोर्डचे इथं असं सनमायका लावून सनी एक छोटासा बॉक्स बनवला होता पाणी वगैरे ठेवायला, जे कामी येऊन जाईल मोबाईल चार्जिंग वगैरे लावायला. सध्या बेड नाही येतं. तर त्याच्यानंतर आपण चालतोय दुसऱ्या बेडरूममध्ये आणि इथं आपण बेड बनवलेला होता. हे बघू शकता असा बेड बनवलेला आहे. तर हा बेड आहे हायड्रोलिकचा आणि इकडल्या साईडला पूर्ण सागवानी कलर आहे. हे कलर कोणाला आवडतो हे नक्की सांगा. वुडन कलर भरपूर लोकांना आवडतो कारण वुडन कलरचा मेसेज टाकायचा. आणि त्याच्यानंतर वरती ड्रेसिंग टेबल दिला होता. इथं बांगड्यासाठी 2 ड्रॉवर टाकले होते आणि पाठीमागं आता हेडबोर्ड येण्याचं बाकी आहे. तर हे असं आहे. बे बेडचं पूर्ण काम झालेलं होतं आणि इकडल्या साईडला दोन्ही साईडला सिंगल साईड बॉक्स दिलेले. तर हे बेड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. त्याच्यानंतर आपण ह्या बेडरूममधलं तुम्हाला मी वॉलड्रॉप दाखवणार आहे. तर वॉलड्रॉप कसं आहे काय थोडंसं वेगळं आणि थोडंसं अलग आहे कारण आता भरपूर तुम्ही वॉलड्रॉप बघितले पण हे वॉलड्रॉप थोडंसं अलग आहे. तर हे इकडल्या साईडला हे वॉलड्रॉप बनवलेलं आहे बघू शकता माझ्या पाठीमागं. तर हे असं वॉलड्रॉप आहे. मी तुम्हाला परत बाजूला सरकून दाखवतोय कारण काय व्हायलं मी असल्यामुळं तुम्हाला ते नेमकं कळू नाही राहिलं. तर बघू शकता इथं आपण असं वरती बनवलेलं आहे. तर हे वरती 2 डोर बनवलेले आहे. त्याच्यानंतर खाली 2 दरवाजे आहे आणि हे जे आहे लिंटल लेवलला केलेलं आहे आणि त्याला हँडल बघू शकता हे अशा कलरचे लागलेले. सनमायका तोच आहे वुडन कारण वुडनची पूर्ण थीम होती वरती. तर आपण वुडनच चालू केलेलं आहे तिन्ही रूममध्ये आणि तसंच इकडल्या साईडला बी इकडं वॉलड्रॉप बनवलेलं आहे. आता ह्या वॉलड्रॉपमध्ये स्पेशल आपण एक थोडंसं काम केलेलं आहे ते तुम्हाला मी लगेच दाखवणार आहे. तोपर्यंत वॉलड्रॉप बघून घ्या. आता वॉलड्रॉप बघितल्याच्या नंतर इकडं हे जो दरवाजा आहे इथं एक 10-12 इंचाची जागा होती. तर तिथं काय केलेलं आहे आपण ते दाखवतो तुम्हाला मी. तर हे ड्रेसिंग टेबल आहे आणि हे होतं बघितलंच तुम्ही. आता हे दरवाजा बघा असा ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्या नंतर बघू शकता इकडल्या साईडला एक असं 8-10 इंचाचा आपण कप्पा केलेला आहे
आणि तो कप्पा तुम्हाला दाखवतोय खोलून नेमकं तुम्हाला का स्टोरेज ठेवायचं आहे त्याच्यामध्ये आणि तुम्हाला कसा उपयोगामध्ये घ्यायचा आहे. कारण छोटी छोटी जागा उपयोगात घेणं हे गरजेचं आहे. त्या हिशोबाने आपण हे केलं आहे. तर इथं तुम्ही शर्टिंग करू शकता तुमच्यावाली. हे बघू शकता शर्टिंगसाठी इथं लंब शर्ट पॅन्ट तुम्ही डेली यूजचे कपडे तुम्ही इथं ठेवू शकता किंवा स्टोअर करू शकता. आणि खालीच त्याला स्टोरेज बॉक्स पण आहे. तुम्ही इथं डेली यूजचे कपडे ठेवू शकता आणि तुम्हाला वॉलड्रॉप उघडायची गरज नाही आहे. घडी घडी तुम्ही साईडलाच खोलून सनी ठेवू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्की कमेंट करून सांगा. नवीन असेल तर पटापट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा आणि असेच रोज रोज व्हिडिओ नवीन बघण्यासाठी तुम्ही फॉलो करून घ्या.